आर्वी विधानसभा निवडणुकीत आमदार सुमित वानखेडे हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले। त्यानंतर जानेवारी 2025 पासून पार्टीच्या संघटन पर्वाला सुरुवात झाली आहे। यामध्ये आष्टी तालुक्याच्या सर्व संघटनात्मक रचना केल्या गेल्या। 21 एप्रिल 2025 ला सचिन होले यांचे आष्टी तालुकाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यानंतर आमदार सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनात तालुका कार्यकारिणी गठीत करून आज या कार्यकारिणीची घोषणा तालुकाध्यक्ष सचिन होले यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली। या पत्रकार परिषदेला विधानसभा प्रमुख विजय वाजपेयी, जिल्हा महामंत्री अशोक विजयकर, माजी तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, प्रशांत काकपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यकारिणीमध्ये आष्टी तालुक्यातील 61 कार्यकर्त्यांचा समावेश असून 6 उपाध्यक्ष, 2 महामंत्री, 6 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष, विविध मोर्चाचे 7 अध्यक्ष, 24 सेल प्रकोष्ठ संयोजक, 14 कार्यकारिणी सदस्य तसेच या कार्यकारिणीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच 20 महिलांचा समावेश आहे। या कार्यकारिणीमध्ये कायम निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 501 कार्यकर्त्यांचा समावेश आहे। ही कार्यकारिणी करताना तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीमधील 72 गावे व समाजातील सर्व घटकांना स्थान देण्यात आले आहे। या सर्व कार्यकर्त्यांची यादी यावेळी प्रसिद्ध करण्यात आली। सदर कार्यकारिणीमध्ये तालुका कोषाध्यक्ष सुनील साबळे, उपाध्यक्ष गजानन भोरे, सौ छाया घोडिले, दिलीप होले, विशाल गाडगे, वैशाली खोरगडे, आरती जाने व सरचिटणीस म्हणून मनीष ठोंबरे, देवानंद डोळस, चिटणीस दत्तू परतेती, प्रवीण वाघमारे, पंकज भुयार, ओमप्रकाश खेरडे, शीतल खंडाळे, अनुराधा कडू यांची नियुक्ती करण्यात आली। ही पत्रकार परिषद आष्टी येथील भाजप जनसंपर्क कार्यालय येथे घेण्यात आली। या जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले असून या ठिकाणी नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे मत तालुकाध्यक्ष सचिन होले यांनी व्यक्त केले। यावेळी आष्टी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते।